मी म्हणते. हा म्हणा की. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. होते हो, आज आपण मनाचे श्लोक यामधील श्लोक क्रमांक 115 पाहणार आहोत. ते वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, या पालटे भक्ती पंथेची जावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकात सांगतात की जेथे वाद वाढतोय तेथे तो थांबून संवाद साधावा, विवेकाने स्वतःचा अहंकार नष्ट करावा. समाजात आपण जसे बोलतो तसेच वागावे आणि आपल्या कृतीत बदल करून भक्तीच्या मार्गाने जावे. ते वाद संवाद तेथे करावा या चरणामध्ये समर्थ चिंतन मांडतात की जेथे वादामुळे नाती किंवा शांतता सुटण्याची वेळ येते किंवा तुटत असतात तेथे वाद थांबवला पाहिजे, संवाद सुरू केला पाहिजे. वादामुळे नाती तुटतात, शांतता ही भंग होती. वाद आणि संवाद यात मोठा फरक आहे. वादामध्ये मीच कसा बरोबर आहे ते सिद्ध करायचं आहे. मी कसा बरोबर आहे, मीच कसा खरा आहे, माझेच कसे बरोबर आहे हे ठसकावून सांगितलं जातं. तर संवादामध्ये काय बरोबर आहे याचा शोध घेतला जातो. वाद माणसांना दूर करतो, वाद नाती तोडतो, तर संवाद माणसाला जोडतो. जिथे मतभेद विकोपाला जातात तिथे शहाण्या माणसाने नमते घेऊन वादाचे रूपांतर संवादात करावे असे समर्थ सांगतात. कारण का शहाण्या माणसाने विवेकाने आपण तो संवाद घडून आणला पाहिजे. वाद करणे हे मूर्खाचे कार्य असते आणि संवाद करणे हे शहाण्याचे काम असते. म्हणून समर्थ म्हणतात कुठे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. आपण पाहतो चांगल्या वाईटाचा विचार करून विवेकाने स्वतःचा अहंकार दूर करता येतो. आपली जर ज्ञान बुद्धी चांगली असेल, आपल्याकडे जर चातुर्य असतील तर आपला अहंकार दूर, आणि अहंकार दूर करण्यासाठी आपल्याकडे विवेक गरजेचा आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याचा विचार सद विवेक बुद्धीने केला पाहिजे. सर्व वादाचे मूळ आपल्याला माहित आहे. काय आहे? अहंकार, मीपणा हाच असतो. माणसाला सिद्ध करायचं असतं की मी मोठा आहे, मी शहाणा आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे पैसा आहे. हा जो मीपणाचा अहंकार जो जेव्हा वाढतो माणसामध्ये तेव्हा माणूस अहंभावच्या पुढे जातो, त्याच्यातला विवेक संपतो. जेव्हा माणसाला विवेकाची जागृती होते तेव्हा त्याला समजते की हा अहंकार विनाशाचे कारण आहे. आपण पाहिलेलं आहे रामायणामध्ये की रावणाकडे खूप ज्ञान होते, खूप सत्ता संपत्ती पैसा, आपण म्हणतो ना आजच्या काळामध्ये पॉवर, रावणाकडे खूप होते. पण अहंकारामुळे पूर्ण सगळं नाश झालं.
विनाश झाला. त्यामुळे विवेकाच्या सहाय्याने माणसाने या अहंकाराला नमवलं पाहिजे आणि अहंकार आपल्या जीवनातून नष्ट केला पाहिजे. जनी बोलण्या सारिखे आचरावे. समोर पुढे सांगतात की जनी बोलण्यासारखे आचरावे. आपण समाजामध्ये जे बोलतो तसं आपलं आचरण असलं पाहिजे. आपण समाजामध्ये वावरताना पाहतो की काही लोक लोकांना खूप ज्ञान देतात, खूप शहाणपण शिकवतात, पण स्वतः मात्र तसं वागत नाही. फक्त ते केवळ दुसऱ्याकडून तसे वागण्याची अपेक्षा करतात. असे लोक समाजाला फक्त शहाणपण शिकवतात, स्वतः मात्र तसं वागत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. हे म्हण आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे फक्त लोकांना शहाणपण शिकवायचं, लोकांना ज्ञान द्यायचं आणि आचरण आपण काहीच करायचं नाही. संत कबीर यामध्ये या ठिकाणी असं म्हणतात, कथनी मिठी खांडती करणी विष्टी होय. म्हणजे लोकांना सांगायचं, खूप प्रवचन करायचं, उपदेश करायचं, ज्ञान शिकवायचं खूप गोड असतं हो, खूप साधं आणि सोपं असतं. पण ते आचरण आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये आचरण करणं खूप अवघड असतं. बोलणं सोपं आहे, पण ते आचरण करणं कठीण आहे असे समर्थ सांगतात. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसावा. जे लोक फक्त उपदेश करतात पण स्वतः तसे वागत नाही, त्यांना समाजात आदर मिळत नाही. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपले जीवन असले पाहिजे. नाहीतर काय, फक्त आपण लोकांना ज्ञान देतो, लोकांना प्रवचन सांगतो, म्हणजे लोकांना शहाणपण शिकवतो, पण आपण तसं समाजामध्ये वागत नाही. आपण जैसे बोले तसे चालावे, त्याची वंदावी चरण, असं एक काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे आपण जसं बोलतो तसं चाललं पाहिजे, वागलं पाहिजे समाजात देखील. एक छोटीशी कथा या ठिकाणी सांगायला वाटते. ही काही आपल्या मुलाला एका साधू संत पुरुषाकडे घेऊन जाते आणि त्या साधू पुरुषांना सांगते की महाराज, या मुलाला काहीतरी उपदेश करा, तुम्ही काहीतरी समजावून सांगा, काहीतरी ज्ञान द्या. हा मुलगा माझा रोज गोड खातो, गोड पदार्थ खातो. गोड खाणं शरीरासाठी चांगलं नाही, तुम्ही काहीतरी यांना माझ्या मुलाला उपदेश करा. तेव्हा ते साधू पुरुष संत महाराज सांगतात की बाई, तू 15 दिवसांनी ये माझ्याकडे. ती बाई 15 दिवसांनी परत त्या साधू पुरुषाकडे आपल्या मुलाला घेऊन जाते आणि महाराजाला सांगते की महाराज, आपण मला 15 दिवसांनी यायला सांगितले होते. माझी समस्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा माझा मुलगा गोड खूप खातो, गोड खूप खातो, त्याला गोड खाण्याची खूप सवय आहे, तर तुम्ही काहीतरी मार्ग सांगावा. तेव्हा महाराज त्या मुलाला सांगतात की बाळा, गोड खाऊ नको, गोड खाणे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, तर तू गोड खायचं सोडून दे बरं. तेव्हा ती बाई महाराजाकडे आश्चर्याने बघते आणि पाहते, महाराज इतकंच तुम्ही सांगण्यासाठी परत मला 15 दिवसांनी बोलवलं. तुम्ही पहिल्यांदा पण ही गोष्ट माझ्या मुलाला सांगू शकला असतात. तेव्हा महाराज म्हणतात की बाई, मला पण गोड खाण्याची खूप सवय होती, मी पण खूप गोड खायचो. त्यामुळं मीच जर गोड पदार्थ खातोय आणि मी दुसऱ्याला कसं काय उपदेश करू, त्यामुळे मी पहिलं गोड खाण्याचा पदार्थ सोडून दिले, गोड खाण्याचं सोडून दिलं, मग मी लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करावं असं मी समजतो. अशी एक छोटीशी ही कथा आहे. म्हणजे लोकांना आपण ज्या वेळेला प्रवचन करतो किंवा मार्गदर्शन करतो किंवा लोकांना काही शहाणपण शिकवतो, काही ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगतो, त्यावेळेला आपणही तसं वागतो का, हे आपल्या अंतरात्म्यामध्ये झाकून बघितलं पाहिजे. या पालटे भक्ती पंथीत जावे. समर्थ शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की आपल्या चुकीच्या कृतीमध्ये बदल करून सत्कर्माकडे आपण वळलं पाहिजे आणि भक्तीच्या मार्गाने गेलं पाहिजे.
केवळ देवाचे नाव घेणे म्हणजे भक्ती नाही. आपल्या दैनंदिन क्रियेमध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, आपल्या कर्मामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आपल्यामधल्या वाईट सवयी, राग, द्वेष सोडून सन्मार्ग पत्करला पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. आपले कर्मे जेव्हा शुद्ध होतात ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भक्तीच्या मार्गाने चालतो, असे समर्थ म्हणतात. या कुठे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, धनी बोलण्यासारखे याचे या पालटे भक्ती पंथीची जावे. या श्लोकामध्ये जर थोडक्यात आपण अर्थ पाहिला तर श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी या 115व्या श्लोकात आपल्याला आदर्श समाज जीवनाचा आणि परमार्थिक प्रगतीचा अत्यंत सोपा मार्ग सांगतात. आजच्या या जगामध्ये माणसातले संवाद हरवत चालले आहेत. आपण जिथे तिथे पाहतो तिथे वाद वाढत चाललेले आहेत. घरात असो, समाजात असो, प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. समर्थ म्हणतात, हा अहंकार सोडा आणि संवाद घडवा, वाद करू नका. आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यात एकवाक्यता असायला हवी. जर आपण इतरांना प्रेमाने वागायचा सल्ला देत असेल तर आपण आधी प्रेमाने वागले पाहिजे. जेव्हा आपण आपले आचरण सुधारू तेव्हाच आपली पावले ईश्वर भक्तीच्या मार्गाकडे जातील. मनातला अहंकार संपला जाईल आणि ईश्वर भक्ती ही आपल्याला सत्कर्म करण्याकडे घेऊन चालली जाईल. वाद मिटवून, विवेक जागृत ठेवून आणि कृतीत बदल करून जीवन जगणे हाच या श्लोकाचा मुख्य संदेश आहे. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान